Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. सगळ्यात आधी मला हे समजून घ्यायचं आहे की नाशिकचा नक्की प्रॉब्लेम काय झाला. तुम्ही सुरुवातीला लढणार नाहीत असं वाटत होतं, ते नाही लढता लढता तुम्ही म्हणालात की ओके मी लढायला तयार आहे, आणि नंतर अचानक तुम्ही सांगितलं की नाही मला आता लढायची इच्छा नाहीये, जे काय ते ठरवून टाकावं. आणि तुमच्या शैलीमध्ये तुम्ही हेही सांगून टाकलं की 20 तारखेच्या आधी ठरवा म्हणजे प्रश्न सुटून जाईल. असं आहे ना की एक तर मी निवडणुकीचं तिकीट मागितलं नव्हतं. मला होळीच्या दिवशी जे आहेत प्रफुल्ल पटेल, अजित दादा आणि तटकरे यांनी बोलवून घेतलं आम्हाला. समीर भाऊ पण होते माझ्या बरोबर, आणि सांगितलं की आम्ही 3 वाजेपर्यंत मिटिंग झाली रात्री दिल्लीमध्ये, आणि आता आम्ही 6 वाजता आलो, तर तुम्हाला नाशिकची निवडणूक लढवायची. म्हटलं मला, मी तर तिकीट नाही मागितलं. लढवायचं असेल तर समीर भाऊ लढतील ना. ते बोलले नाही हो, तिथे जे आहेत फडणवीस साहेब आणि ते बावनकुळे होते, शिंदे आणि त्यांची मंडळी, किंवा राष्ट्रवादीची सर्व 2-3 ते आमचे सगळे अधिकारी ते होते, आणि अमित शहा साहेब होते. तर त्याच्या इथं नाशिकची चर्चा सुरू झाल्यानंतर असं सांगण्यात आलं अमित भाईकडून की नाशिकची जागा मंत्री भुजबळ लढवतील. आम्ही सांगितलं की समीर भुजबळ लढवतील. ते म्हणत नाही, मंत्री भुजबळ लढवतील. तर मी म्हटलं मला 24 तास द्या मला विचार करायला. दुसऱ्या दिवशी गेलो, ते म्हणून आता दुसरा मार्ग नाहीये, तुम्हाला लढायलाच पाहिजे. म्हटलं ठीक आहे. मी फडणवीसांना फोन केला, देवेंद्रांना. म्हटलं मग काय आहे? ते म्हणे हो, अमित भाईने तुमचं नाव सांगितलेलं आहे, आणि ते सगळे लोक ही मंडळी तिथे होती. बावनकुळे म्हणाले अहो ते मोदी साहेबांनी त्यांना सांगितलं, आणि त्याने जे आम्हाला सगळ्यांना सांगितलं, मी त्या मीटिंग मध्ये होतो. आता एवढं झाल्यानंतर मला वाटतं की कन्फर्मेशन मला मिळालं की नाही आता मला लढायचं आहे. आणि म्हणून मी नाशिकमध्ये जे आहे जी जुळवाजुळव करायला लागलो, कारण लोकांना कल्पना नव्हती की मी निवडणूक लढवणार, निवडणुकीमध्ये आहे की नाही. आणि सुदैवाने फार चांगला रिस्पॉन्स सगळीकडून मिळत होता. अगदी मराठा समाज असेल, एलाइट क्लास असेल, मागासवर्गीय असतील, दलित असतील, आदिवासी आहेत, फार मोठ्या प्रमाणावर आहेत. 6 लाख मराठा आहेत, तर बाकीचे जे आहेत 13.5 लाख जे आहेत इतर आहेत. त्याच्यामध्ये 3 लाख 5.5 लाख ओबीसी आहेत, 3 लाख आदिवासी आहेत, 2 लाख दलित, 2 लाख तुमचे मुस्लिम, आणि एलाइट क्लास जो आहे, परत त्र्यंबकेश्वर आहे, नाशिक शहरामध्ये फार चांगली माणसं राहतात. तर सगळ्यांनी येऊन सांगितलं, अगदी काही शास्त्री बुवा त्यांनी पण सांगितलं की आम्हाला आनंद आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर एक थोडीशी मला म्हटलं की ठीक आहे की आपल्याला मागच्या 2 निवडणुकांमध्ये 2014च्या निवडणुकीमध्ये त्याच्यापूर्वी समीर भाऊ खासदार होते, मी पालकमंत्री होतो नाशिकचा, आणि त्या 9 ते 5 2009 ते 14 या 5 वर्षामध्ये फार मोठं काम आम्ही उभं केलं होतं. मुंबई आग्रा रोड असेल, फ्लायओव्हर्स असेल मोठा, किंवा एअरपोर्ट असेल, तुमचं बोट क्लब असेल, फ्युनिक्युलर ट्रॉलीज आपल्या सप्तशृंगीला असेल, इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड, सगळा येणारा जो त्यावेळेचा कुंभमेळा, त्या अनुषंगाने फार मोठं काम आपण केलं होतं. मला असं वाटलं मी सहज निवडून येईल. पण त्यावेळेला मोदी साहेबांची सुनामी होती, आणि त्या सुनामीमध्ये हे गोडसे वगैरे निवडून आले. 2019ला पण आपला कल्पना की तो पुलवामा वगैरे झालं, आणि त्यामुळे सुद्धा जे आहे पुन्हा एकदा जे आहे आम्हा समीर भाऊ उभे राहिले, आणि त्यांनी पण पुन्हा त्यांच्या विरुद्ध टक्कर दिली. पुन्हा त्या मोदी साहेबांच्या त्या जो करिश्मा आहे त्यातून गोडसे निवडून आले. आम्ही विरुद्ध उभे राहिलेलो. आता यावेळी मला वाटलं की मोदी साहेबच आपल्या बरोबर आहेत, तर आपण काम केलेलं आहे, लोकांचा सपोर्ट मिळतो आहे, तर आपल्याला उभं राहायला काय हरकत नाही. परंतु पहिल्या दिवशी दिल्लीवरून आल्यानंतर तुम्ही माझं नाव घेऊन ते सांगितलं सगळ्यांनी, आणि जाहीर मात्र करायला तयार नाही. पहिला आठवडा झाला, काही अर्ध्या जागा क्लिअर केल्या, दुसरा आठवडा झाला आणखीन क्लिअर, तिसरा झाला, चौथा झाला, शेवटी ती दीपक केसरकरांची एकच प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याच्यामध्ये नारायणराव राणेंचं नाव क्लिअर केलं. पण मग ते थोडस मी नाही म्हटलं तर हर्ट झालो की माझं नाव तुम्ही सांगितल्यानंतर
मी सुरुवात केली कामाला आणि चांगला रिस्पॉन्स मिळतो. मग माझ्यामुळे काय एवढं अडलंय, काय काय कारण आहे की माझं नाव जाहीर होत नाहीये आणि कोणी विचारत नाही काय झालं. तर मला असं वाटलं की माझ्यामुळे हा तिढा जर सुटत नसेल नाशिकचा तर आपण बाजूला झालं पाहिजे. आणि म्हणून बाजूला झालं आणि सांगितलं की असं करा, काय आता तुम्हाला ज्यांना द्यायचं त्यांना द्या, मी आता ह्या लढाईमध्ये नाही, पण लवकर करा. कारण समोरच्या पक्षाचे जे विरोधी उमेदवार आहेत ते जवळजवळ आता 1 महिन्यापासून कामाला लागलेले आहेत. आता दुर्दैव म्हणजे अजूनही ते काय म्हणतात नाशिकचा तिढा काही सुटतच नाही. तर ज्या वेळेला कुणाला सुटेल आणि जो कोणी उभा राहील त्यावेळेला 100% जे आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार. भुजबळ साहेब, थोडंसं या बाबतीमध्ये विश्वास ठेवणं थोडंसं कठीण अशा करता होतं की महायुतीमध्ये एकदा महाशक्तीने सांगितलं की भुजबळांना निवडणुकीला उभं करायचंय, अमित शहा सांगतायत की भुजबळच कॅन्डिडेट हवेत, याच्यानंतर सुद्धा जर नाशिकचा तिढा सुटत नसेल तर याला काय म्हणायचं? जर अमित शहानी सांगितलं असेल, अमित शहा सांगतात त्याच्यावरनं महाराष्ट्रामध्ये सरकार बदललं, पण अमित शहा सांगतात त्याच्यावरनं जर तुम्ही म्हणताय त्यानुसार की अमित शहानी तुमचं नाव सजेस्ट केलं, असं असताना सुद्धा भुजबळांचं नाव डिक्लेअर होत नाही, याच्या मागचं कारण काय वाटतं तुम्हाला? कशामुळे तुम्हाला असं वाटतं की तुमच्यामुळे हा तिढा सुटत नव्हता, असं तुम्हाला का वाटायला लागलं? असं आहे की मी केवळ जे आहे म्हणजे मला आमच्या तिघांनी जे अजितदादा, तटकरे आणि प्रफुल्लभाई यांनी ते सांगितलं, फडणवीसांनी ते त्यांच्याकडून सुद्धा तसंच सांगण्यात आलं, बावनकुळे यांनी तसंच सांगितलं. परंतु त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी जे आहे एकनाथराव शिंदेचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की भुजबळ साहेब की शिरूरमध्ये माळी समाज खूप आहे ना. म्हटलं हो खूप आहे, ओबीसी खूप आहेत, मग तुम्ही जर तिथे उभा राहिले तर कसं काय होईल? मी त्यांना सांगितलं की बा मी काय मला उभंच राहायचं कुठूनही उभं करा असा काही मुद्दा नाही. आणि मी सगळीकडे मला समाज असतात, सगळीकडे ओबीसी आहे, परंतु माझं काम तिथे जायचं, भाषण करायचं, यायचं, माझं ग्राउंडवर काहीच नाही ना तिथे, तर मी कुठेही जाणार नाही. नाशिकचं मिळालं तर ठीक आहे, नाही तर नाही. म्हणजे हे मला तुम्हाला सांगण्याचं कारण असं की याचा अर्थ एकनाथरावांना सुद्धा ते होतेच त्या मीटिंग मध्ये दिल्लीच्या, त्यांना सुद्धा असं वाटलं की जर भुजबळ गेले दुसऱ्या मतदारसंघात तर नाशिक क्लिअर होईल. या सद्भावनेने त्यांनी मला विचारलं तर मी सांगितलं की मला काही मी काही कुठे काही जाणार नाही, तिला इथे तर मी उभा राहीन, कारण नाशिकमध्ये माझं जास्त काम आहे ग्राउंडला. ठीक आहे, पण आता ते का झालं नाही हा प्रश्न मला असं वाटतं की माझ्यासाठी नाहीये. तो जे काही कारभारी आहेत आमच्या महायुतीचे त्यांना तुम्ही विचारा.